जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वहिनी, आज जे काही तुम्ही खायला घातलंय ना मला, तो आज से ये बंदा आपका शागिर्द है. तुम्ही म्हणाल ते, तुमच्यासाठी काही वाटेल ते करू आपण. बोला बोला. ऍक्च्युली मला मीनल ताईंविषयी विचारायचं होतं. प्रिय आदित्य, फायनली मी जे शोधत होते ते सापडलंय मला. तर बघ मी काय करते ते. ही बॅग आहे ना, ही ताईला द्यायची होती. हो काय त्याच्यात? ताई म्हणायची की ही बॅग तिला तिच्या आयुष्यापेक्षा प्रिय आहे. ही बॅग आहे ना, ही ताईला द्यायची होती. हो काय त्याच्यात? ताई म्हणायची की ही बॅग तिला तिच्या आयुष्यापेक्षा प्रिय आहे. ध्रुवा वाट बघते. तिला आत्ताच्या आत्ता सगळी तयारी करायची, अजिबात थांबायला तयार नाही. चला 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 लवकर चला. हे सगळं कधी संपणार आहे मेरा? हे बघा, तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकला नाहीत म्हणून हे सगळं घडलं असं नका वाटून घेऊ. जे झालं ते झालं ना, आता पुढे जाऊया आपण. पुढे कसं जाणार? सतत तुझा भूतकाळ माझा भूतकाळ मध्ये येत राहतो. संताप संताप होतो माझा. काय? उत्तराने आणून दिलंय. तू मीरा ताईला लिहिलेलं पत्र. झालं समाधान? प्रेमाची किंमत करणं तर लांबच राहिलं, अपमान केलाय तिने तुझ्या प्रेमाचा. टाळून टाकलाय सगळ्या आठवणी. आणि तिने फक्त हे फोटोज आणि पत्रच नाही जाळलेत, तिने तिने त्या सुंदर क्षणांची राख केली आहे. म्हणजे मी हट्ट करते, मी वेडी आहे, सगळं अगदी बरोबर आहे. पण आजपासून मिसेस कामत तुम्हाला टिफिन देणार आहेत आणि रोजच्या रोज तुम्ही टिफिन घेऊनच ऑफिसला जायचं. मग काय, मिस्टर कामत घेऊन जाणारच, काय पर्याय नाही. तर निघू मग मी. हो हां, म्हणजे दिवसभर जातो मी. म्हणजे काही आठवण वगैरे आली चुकून तर एखादा फोन केला तरी चालेल. पण तू काय करणार आहेस इथे थांबून? पण तुला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी सतत तुझ्या सोबत असेल. तू ना, तू फक्त माझ्या सोबत राहा. बाकी मी सांगेन ना कसं आणि काय करायचंय ते. आदित्यने असं करायला नको होतं. इतकी चांगली संधी का गमावली त्याने? आता आपण काय करणार त्याच्यासाठी? सोड. कदाचित हा त्यांनी घेतलेला निर्णय हा त्याचा फायद्याचाही ठरू शकतो. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, चला झोपूया आता, बराच उशीर झालाय. येते मी. मीरा, रोज रात्री लवकरच झोपलं पाहिजे असा काही नियम नाही आहे घराचा. एका दिवशी रात्री उशिरा झोपलीस तरी चालतं. मला जनरलच माहिती हवी. खरंच तुला मी सांगितलं नाही का? देवाशीष सरांनी काल मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं एका नवीन प्रोजेक्ट संदर्भात. म्हणून म्हटलं माहिती असायला हवी. नक्की की अजून काही आहे तुझ्या डोक्यात? नाही 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 नाही, अजून दुसरं काहीच नाहीये. इतकीच माहिती हवी होती मला. ठीक आहे, मग तुझं विचारून झालं असेल तर मी निघते. ओके. आणि हा, तुला अजून काही माहिती हवी असेल तर तू विचारू शकतोस मला, मी सांगेन. नक्की. आणि हो, मी हे सगळं मधुराला सांगणार. सो डोंट वरी. यप. ओके, बाय देन. बाय.
हां हा ग्लास अर्धा रिकामा आहे आणि अर्धा भरलेला. पण हा जर फुटला तर काय होईल? गीता, हे सगळं पटापट आवरून घेऊया आपण, म्हणजे मी दुर्वाला सोडायला शाळेत जाईन. हो, बाईसाहेबांचं आज लवकर आवरलं की काय? तिने मला किती घाबरवलं माहिती आज. आता काय केलं? अगं मी सकाळी उठले तेव्हा ती बाजूला बेडवर नव्हतीच. मग मला वाटलं मला उठायला उशीर झाला की काय, म्हणून गडबडीत उठले मी तर बेडच्या खालून तिने भॉ केलं मला. किती घाबरले माहितीये मी. ताई, दुर्वा खूप आगाऊ होत चालली आहे. तर काय गं, आता हसायला येतंय, तेव्हा खूप घाबरले होते मी. एक मिनिट. हा, आणखीन एक डबा कोणासाठी आहे? मधुरासाठी. तिला पुलाव खूप आवडतो अगं. कित्येक दिवसात तिने माझ्या हातचं काहीच खाल्लं नाही माहितीये, म्हणून म्हटलं तिला जरा तिच्या आवडीचं खायला द्यावं. ताई खूप खुश होतील. आणि तुम्ही सगळ्यांची किती काळजी घेता. तुम्ही खरंच ना खूप चांगले आहात. म्हणजे तुमच्यासारखी बहीण प्रत्येकाला भेटली पाहिजे. ती संधी मिळाली ना की माझी सगळी कामं नीट होतील. मग ती संधी लवकरच मिळेल तुला. मी बोलेन त्यांच्याशी. येते मी. बाय. मीरा, हं? एक विचारू? तुला आपले पत्र आणि फोटोज मिळाले? जाळून टाकलं मी ते सगळं. त्या दिवशी लॅपटॉपवर काम करत होता ना, मे बी यात काहीतरी सापडू शकेल. काय चाललंय? मग तयार आहेस नाही व्हायला? येस, वी आर रेडी. येस, रेडी. वैदेही, लुकिंग ॲट द ग्रोथ, मला असं वाटतं येत्या 10-12 दिवसात तुझी डिलिव्हरी होईल. से अबाउट 25 जानेवारी. डॉक्टरांनी आम्हाला चेकअपला बोलवलं, तर आम्ही गेलेलो चेकअपला आणि पाठवून आम्हाला एका गाडीने हे केलं, ठोकलेलं. ॲक्च्युली माझे सासू पप्पा होते माझे आणि आईंकडं तो होता बारका, आणि असा 3 दिवसाचाच तो होता. त्या पाठून धक्का दिल्यामुळे तो असा शीटच्या खाली गेला पूर्ण, आणि एकदम सगळ्यांना रक्त वगैरे एवढं आलेलं, तरी पण ह्याला असं काही झालं नाही. तेव्हापासून म्हणजे आम्ही खूप जपतो त्याला. हिची तब्येत कशी आहे आता? यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. डॉक्टर, काही सिरियस आहे का? या बाय. मी यशला कधीपासून समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला माझ्या प्रोजेक्टमधलं पोटेन्शियल कळतच नाहीये. नितीश, एक गोष्ट लक्षात ठेव, हे प्रोजेक्ट जर करायचं असेल तर आधी यशला कन्व्हिन्स करावं लागेल. मी सकाळपासून तुम्हाला किती व्हॉइस मेसेजेस पाठवले, तुम्ही अजिबात रिप्लाय नाही करत आहात. मनवा, माझी बरीच कामं बाकी आहेत, पण तुम्ही अशा रडत राहिला तर माझं कामात लक्ष नाही लागणार आणि मला यावं लागेल. खरंच सॉरी. पण शक्यता वाटत असली तरी खात्री कशी करणार? हे सगळं विक्रमनेच केलं, आणि खरंच जर ते असेल तर आता ते इथेच कुठेतरी असतील, माझ्यावर पाळत ठेवत असतील. हिची तब्येत कशी आहे आता? यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. डॉक्टर, काही सिरियस आहे का? या बाय.